जर एकावर जरी अन्याय झाला छोटा असू, हे पोलीस लोक आपोआप पसरवतात, असं नाही झालं तसं झालं, तसं नाही झालं असं झालं. आता यांना काय त्याच्या आई बापांनी गाणं सांगितलं काय? त्यांचं काम फक्त काय असतं, दिशाभूल करायची प्रशासनाचं. दिशाभूल करून काय करायचं, त्यांचे जुने भांडणं होते त्याचे. अरे जुने जरी भांडणं असले तर त्याला कायद्याने अधिकार दिला का रॉडनी मारून टाकणं? अरे जुने नाही, मी म्हणतो सकाळचे भांडणं असले त्याला कायद्याने अधिकार दिला का? हे कशा चाचून सांगता जुने भांडणं होते? मग तुम्ही सांगता जुने भांडणं होते म्हणजे तुम्ही फक्त त्या मुसलमानाची बाजू घ्यायला निघाले काय? जुने भांडणं होते मग त्याच्यातनं झालं. कशाचे राहते या देशामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे, त्याला वाटत असेल केस करावी आणि तुम्हाला वाटत असेल त्यावर केस जर योग्य ताकद झाली तुम्ही अटक करावी. पण हे लोक परवापासून घटना काढल्यापासून जुने भांडणं होते, जुने भांडणं होते. आता आम्ही गेलो ना, आमच्याबरोबर 4 लोक गाडीत उतरले, लगेच ते पोलीस बाजूला घ्यायचे. जुने भांडणं होते, जुने भांडणं. फक्त पिक्चर तयार करायचं आणि लोक दिशा म्हणजे त्या आपल्या बरोबरच्या 4 लोकांनी आपल्या नंतर सांगायचं ते बोल नका काय जुने भांडणं. अरे जुने भांडणं, जुन्या भांडणात काय रॉड द्यायचं यांनी दिला काय पोलिसांनी रॉड? जुने भांडणं होते मार टाकतो. ही कुठली पद्धत आहे? कुठली पद्धत आहे ही? जुने भांडणं होते. अरे कशाचे भांडणं असो, तुमचं काम आहे त्याला ताब्यात घ्यायचं. आणि आजही तुम्हाला सांगतो, ही खळखळणारी चिल्लर तुम्ही अटक करून आणली ना, आम्हाला अजिबात ती मान्य नाही. मुख्य आरोपी अटक झाले पाहिजेत, प्लॅनिंग करणारे लोक अटक झाले पाहिजेत आणि त्यांना ज्यांनी ज्यांनी घटना घडल्यानंतर मदत केली ते सुद्धा अटक झाले पाहिजे. ते काय इतके जागीरदार नाही आहेत की इथून संभाजीनगरवरून हैदराबादला जा. अरे यांच्या घरात खाने को जाना नाही, अम्मा चली पिसने को अशी परिस्थिती. मोकळे भांडे वाजते त्यांच्या घरामध्ये आणि हैदराबाद पर्यंत पोहोचते. हे अजिबात चालणार नाही. तुम्ही आम्हाला अजिबात दिशाभूल करू नका की जुने भांडणातून झालं, ते हैदराबादलाच गेले, इथून गेले, ते कुणी मदत नाही केली, असं कसं होईल? अरे कोणाचा तरी फोन वापरावा लागतो, कोणाचा तरी संपर्क करावा लागतो, कोणाकडून का व्हायना मदत घ्यावं लागते. आता इथून संभाजीनगरला काय, इथून तुम्हाला शेंडीच्या पुढे जायचं त्यांची परिस्थिती नाही. घरात भांडे कुठे मोकळे त्यांचे. मग हे अजिबात तुम्हाला सांगतो, हे आम्हाला मान्य नाही. पोलीस प्रशासनाने योग्य ती भूमिका, योग्य ते निर्णय डिक्लेअर करावा. आणि तुम्हाला सांगतो की आज आमचं जे आंदोलन आहे हे काय फक्त तुमच्या दाखवण्यापुरतं कशापुरतं नाहीये. हे आम्ही पारोछून 2 दिवस झाले पाहतोय. शुक्रवारी घटना घडली, म्हणलं आज होईल, उद्या होईल, परवा होईल. आणि तुम्ही काय केलं, हैदराबादहून त्या मोठ्या दाढीकडून कुरवड्या आणून इथे चिल्लर आणली तुम्ही. हे दिशाभूल हे प्रशासनाने करू नये. आणि आम्हाला अजिबात तुम्ही काय दाब देऊ नका कोणाचा. असं होईल तसं होईल, जे व्हायचं ते होईल. पण हे सगळ्या घटनाक्रमाच्या बाबतीमध्ये सगळे आरोपी हे अटक झालेच पाहिजे. आणि जर झाले नाही तर याच्यामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीची भूमिका ही आजच या ठिकाणी घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. ही आमची भूमिका या ठिकाणी आहे आणि त्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आज आपल्या कुठल्याही ठिकाणी आज जसं पाहिलं गेलं तर सगळ्या म्हणजे अगदी तालुका स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज लोक सहभागी झालेत आणि बंद पाडले. हे कशामुळे केलंय? आज एक कुठेतरी आपला धर्म कार्यामधला माणूस त्याच्यावरती जर प्रसंग येत असेल, आज कुठलाही व्यक्ती आज आपल्याकडं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, पण आज मुकुंदनगर सारखा जो आपला परिसर होता, जे आज काम ज्या वेळेला या स्वतंत्र भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे सरदार वल्लभभाई पटेलांनी हे सगळं मोडून काढलं होतं, या लोकांच्या जागिरी मोडून काढल्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आज पुन्हा कुठतरी राजवटी निर्माण करायचा प्रयत्न करतात. आणि ह्याच चौकामधलं उदाहरण मुकुंदनगरचं आहे. पुढच्या चौकामध्ये गेलो तो कृष्णा एन्क्लेव्ह आहे. म्हणजे आज किती ठिकाणी आपल्या लोकांनी पलायन करायचं, काही नाही, फक्त तिथं रोज त्रास द्यायचा. आज त्या कृष्णा एन्क्लेव्हच्या ओपन जागेमध्ये आतमध्ये जी सार्वजनिक जागा असते बांधकाम करता येत नाही, तिथं आज या लोकांनी मस्जिद उभा करून ठेवली. म्हणजे हा जी कोणाच्या मान्यतेने होत. आणि फक्त ते लोकांचंच नाही, त्या आलमगीर मधले जे काय 4-2 लोक राहते त्याचेच घराच्यावर नोटीस नाही, पण
अहिल्यानगर महानगरपालिकेचा हद्दीमधला जो कामगार, काय नाव आहे त्याचं, काय येऊनच कोण असं, तर त्याचं सुद्धा, त्या टोपड्याचं सुद्धा घर हे पाडलं गेलंच पाहिजे. त्याच्याशिवाय ते सुद्धा तिथल्या प्रशासनाने सुद्धा इथे येऊन आम्हाला सांगायचं की त्याचं जे अनधिकृत असेल ते आम्ही पाडू, कारण की अजून त्याला नोटीस दिलेली नाही. काल रात्री यांनी जाऊन त्या ग्रामीणच्या लोकांना सांगितलं. त्यामुळे या बाबतीमध्ये सुद्धा त्या लोकांनी आज भूमिका आपल्याला जाहीर करावी, ही मागणी आम्ही जाहीररित्या, उठू नका कोणी, बसा खाली, खाली बसा, खाली बसा, ते आपले ऍम्ब्युलन्स खाली बसा. आरती आपली बसून घ्या खाली. चिंतामणी थांब तिथं, थांबूया तिथं. धीरज परदेशी अमर.